जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणा आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 9 समास 2 ब्रह्मनिरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. जे जे काही साकार दिसे, ते ते कल्पांती नासे. स्वरूप ते असताची असे, सर्व काळ श्रीराम. जे सकळामध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार. जे का नित्य निरंतर, संचले असे श्रीराम. ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोलिजे स्वरूप. याही वेगळी अमूप, नामे तयांची श्रीराम. जे जे काही साकार दिसते त्याला आकार असतो. सर्व पदार्थ किंवा वस्तू म्हणजे टेबल आहे, खुर्ची आहे, सोफा आहे, टीव्ही आहे, या सगळ्या वस्तू आणि सर्व सृष्टी, जड व चेतन, त्यात असणारे प्राणी, पक्षी, कृमी, कीटकांपासून तर मनुष्यापर्यंत, तर आकाशापासून पृथ्वीपर्यंत सर्व काही दृश्यात मोडते आणि दृश्य वस्तू साकार असते. जे जे साकार असते त्याचा कल्पाचा प्रलय होताना ते सर्व नष्ट होते. ब्रह्म मात्र तिन्ही काळात, सृष्टीपूर्वी, सृष्टी निर्मिती झाल्यानंतर व सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही अबाधित, नित्य, कायमस्वरूपी व सर्वांमध्ये व्यापून असते. असे हे सर्वांमध्ये व्यापून असणारे नित्य निरंतर असते ते सार असते. बाकी सर्व असारात मोडते. सार असते ते कधीच मिथ्या नसते. उदाहरणार्थ, पाणी हे बर्फाचे सार आहे. आपण फ्रीजमधून तयार केलेला बर्फ बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळ तो बर्फ म्हणून राहतो, पण नंतर त्याचे अस्तित्व संपते. म्हणजेच बर्फ नसला तरी पाणी मात्र असतेच. तेथे बर्फ असार व पाणी सार आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म जगताचे सार आहे. जग नसले तरी ब्रह्म असते. म्हणून सगुण साकार भगवंताचे सार निर्गुण निराकार ब्रह्म आहे. यालाच स्वरूप म्हणतात, यालाच साक्षी म्हणतात, त्यालाच अद्वैत म्हणतात, त्यालाच परमात्मा इत्यादी अनेक सांकेतिक नावे आहेत. त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत. परिते स्वरूप नामातीत, असतची असे श्रीराम. दृश्यासभ्याय संचले, परिते विश्वास चोरले. जवळीच नाहीसे झाले, असतची कैसे श्रीराम. अशी हे सांकेतिक नावे केवळ ब्रह्माचा अंदाज येण्यासाठी असतात. कारण व्यापक व नित्य ब्रह्म नाम व रूप यात सापडत नाही. जाणीवेच्या आवाक्यात येणाऱ्या सर्व दृश्यात
ते आत बाहेर भरून राहिलेले असूनही ते त्यापासून अलिप्त आहे. अत्यंत जवळ असूनही ते दिसत नाही, कळत नाही. ऐसा ऐकुनिया देव, उठे दृष्टीचा भाव. पाहो जाता दिसे सर्व, दृश्यची अवघे श्रीराम. दृष्टीचा विषयो दृश्य, तोची झाला या सादृश्य. तेने दृष्टी पावे संतोष, परिते देखणे नव्हे श्रीराम. की अशा या देवाचं म्हणजे परब्रह्माचं वर्णन ऐकून जेव्हा आपण असं वर्णन ऐकतो तेव्हा एकदा ते परब्रह्म पहावे असे वाटते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन आल्यानंतर तिथल्या देवाचे, तिथल्या निसर्ग सौंदर्याचे, स्वच्छतेचे रसभरीत वर्णन सांगितले व ते आपण ऐकले की आपल्यालाही एकदा तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायला जावे अशी इच्छा होते, त्याला पहावे असे वाटते व ते आपण पाहूनही येतो. परंतु परब्रह्माचे असे कितीही वर्णन ऐकल्यानंतर तो पाहण्याचा प्रयत्न केला तर सर्वत्र दृश्याचाच पसारा दिसतो. दृष्टीने केवळ दृश्याचे म्हणजे बाह्य जगाचे म्हणजेच रूपाचे दर्शन होते. दृष्टीचा रूप हा विषय आहे, म्हणजे जगत हा दृष्टीचा विषय आहे. जगत डोळ्यांनी दिसले की दृष्टीचे सार्थक होते. पण असे देवाला रूप नसल्यामुळे त्याला तसे पाहता येत नाही, तो तसा दिसतही नाही. जे जाणकार असतात ते मात्र दृश्य जगताचे अधिष्ठान असणारे जे ब्रह्म आहे ते पाहत असतात. दृष्टी सदिसे ते नासे, ये तद्विषयी श्रुती असे. म्हणून जे दृष्टी सदिसे ते स्वरूप नव्हे श्रीराम. म्हणून जे जे रूप डोळ्याला दिसते ते विनाशी असते असं श्रुती सांगते. म्हणून डोळ्यांना दिसणारे स्वरूप असणे कदापिही शक्य नाही. स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास. भासास बोलिला नाश, नास वेदांत शास्त्री श्रीराम. कारण ब्रह्म वृत्तीला कळत नाही, पण रूपवान सृष्टी डोळ्यांमार्फत वृत्तीला कळते आणि जे जे वृत्तीला कळते ते ते सगळं नाशवंत असते असा श्रुतीचा नियम आहे. आणि पाहता दृश्यची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे. स्वानुभवे पाहता दिसे, दृश्य सबाह्य श्रीराम. आपल्या डोळ्यांनी जे जे दिसते ते सगळं दृश्य जगतातलं आहे आणि सद्वस्तू मात्र दृश्याहून वेगळी आहे. म्हणजे स्वरूपानुभव आला म्हणजे सद्वस्तू दृश्याला आत बाहेर व्यापून आहे असं प्रत्ययाला येते. जे निराभास निर्गुण, त्यासी काय सांगावी खूण. परिते स्वरूप जाण, सन्निधीची असे श्रीराम. की जे निराभास म्हणजे निर्गुण असलेलं जे ब्रह्मतत्व आहे, जे गुणातीत व अंतःकरण वृत्तीला कळत नाही, त्याचं वर्णन शब्दात करणे कदापि शक्य नाही. पण तेच ब्रह्म आत्मा असून ते अत्यंत जवळ आहे, सन्निधीचे आहे असं म्हटलं म्हणजे साक्षात अपरोक्ष प्रत्यक्ष या अर्थांनी तो सन्निधीची शब्द वापरला. म्हणून हे ब्रह्म आत्मा असून ते अत्यंत आपल्या जवळ आहे, इतकं जवळ आहे की ते स्वतःच आपण आहोत. जैसा आकाशी भासला भास, आणि सकळामध्ये आकाश. तैसा जाणीजे जगदीश, सबाह्य अभ्यंतरी श्रीराम. आकाश म्हणजे पोकळी. जसं एकच आकाश जसं घटात भरून आहे तसंच ते मठात आहे. तेच सगळीकडे म्हणजे महादाकाश आहे. आपण उगचच हे घटातील आकाश, हे मठातील आकाश, हे महादाकाश असे म्हणतो. खरे पाहिले
तर एकच आकाश सर्वांमध्ये व्यापून राहते. त्याचप्रमाणे हा जगदीश म्हणजे ईश्वर आत बाहेर सगळीकडे व्यापून आहे. उदकामध्ये परी विजेना, पृथ्वीमध्ये परी जिजेना, वन्नीमध्ये परी शिजेना, स्वरूप देवाचे श्रीराम. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना, सुवर्णासारिखे श्रीराम. ऐसे जे संचले सर्वदा, परी ते आकळेना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता श्रीराम. तिच्या स्वरूपाची खूण, सांगो काही ओळखन, अहंतेचे निरूपण, सावध ऐका श्रीराम. ब्रह्म कधी पाण्यात असूनही ते कधीही भिजत नाही. पृथ्वीत असूनही त्याला झीज नाही. अग्नीत असूनही ते कधीच शिजत नाही. ब्रह्म चिखलात असूनही कधी ते बुडत नाही. वाऱ्यात असूनही ते वाऱ्याबरोबर उडत नाही. सोन्यात असूनही त्याचे सोन्यासारखे दागिने घडत नाही. असं हे सर्वत्र व्यापून असूनही न दिसणारं असं हे परब्रह्म तत्व कधीच डोळ्यांना दिसत नाही, ते कळत नाही. वास्तविक सर्वत्र अभेद असूनही जीवाची अहंता सर्वत्र भेद पाहते, हेच महत्त्वाचं आहे. कारण अहंकारामुळेच माणूस म्हणजे जीवामुळेच अभेद असतानाही प्रत्येक गोष्टीमध्ये भेददृष्टीने पाहतो. अहंता कशी आहे याचा अंदाज येण्यासाठी समर्थ आता आपल्याला अहंतेची लक्षणे सावधपणे ऐका असं सांगतात आहे. म्हणजे 17 पासून काही ओव्यांमध्ये ते अहंता म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय हे सांगणार आहेत. जे स्वरूपाकडे पावे, अनुभवासवे जे पावे, अनुभवाचे शब्द आगवे, बोलो न दावी श्रीराम. म्हणे आता मीच स्वरूप, तेची अहंतेचे रूप, निराकारी आपे आप, वेगळी पडे श्रीराम. स्वयं मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म, पाहता दिसे श्रीराम. अज्ञानी जीव अहम म्हणजे मीचा अनुभव घेण्यासाठी ध्यान साधना करतो. ध्यान काळी स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी एक एक देहाचा निराश करत सूक्ष्म बुद्धिवृत्तीच्या रूपाने जे चित्त स्वरूपाचा वेध घेते, अनुभवाशी एकरूप होते, ते अनुभव शब्दबद्ध करून दुसऱ्याला सांगितले जाते. असे मी आत्मा आहे असं मीचे स्वरूप अहंता सांगते. व तिथेही वृत्तीचेच रूप असल्याने वृत्ती आहेच म्हणून ती वृत्ती या अरूप आत्म्याहून वेगळीच ठरते. म्हणूनच सूक्ष्म अंतःकरण वृत्ती अतिसूक्ष्म आत्म्याचा अनुभव घेताना तिलाही मी ब्रह्म आहे असा भ्रमच झालेला असतो. कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून ना कळे अंत, अनंताचा श्रीराम. की मी ब्रह्म आहे या हेतूला कल्पना पकडून ठेवते, पकडून असते. हेतू म्हणजे जे साध्य करायचे ते कल्पना दृश्य जग, स्वप्नातील जग व स्मरण या तिन्हीशीही ते निगडीत असते. आत्मवस्तूचा त्याच्याशी संबंधच नाही. या तिन्ही मध्ये घोटाळणाऱ्या मनाने त्या ब्रह्माचा म्हणजे अनंताचा त्याला अंतःपार लागत नाही. एखादी वस्तू आपल्याला प्रयत्नाने साध्य करावी लागते, परंतु ब्रह्म काही साध्य नाही, तर ते नित्यसिद्ध आहे. त्यामुळे साध्य या हेतूने त्याचा अंतःपार लागत नाही. अन्वय आणि वितरेक हा शब्दभेद कोणी एक, निशब्दांचा अंतरविवेक, शोधिला पाहिजे श्रीराम. सर्व खल्विदम ब्रह्म ही अन्वयाची भाषा आहे, तर नेती नेती ही व्यतिरेकाची भाषा आहे.
या दोन्हीही पद्धतीने ब्रह्मज्ञान झाले पाहिजे असं वेदांतशास्त्र सांगते. पण या दोन्हीही पद्धतीने केलेला विचार हा केवळ शाब्दिक आहे. म्हणून केवळ शब्दप्रमाणाने त्याचा प्रत्यक्ष अनुभवाला न येणाऱ्या ब्रह्माचा विवेकाने शोध घ्यावा लागतो. अन्वय म्हणजे जेथे घट असते तिथे माती असतेच, परंतु व्यतिरेक म्हणजे मातीच नसेल तर घट कुठून असणार आहे. म्हणून या मातीच्या घटात अन्वय आहे, पण मातीच घटाचा व्यतिरेक आहे. म्हणून अन्वय व्यतिरेकाची भाषा नी जरी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते पण केवळ शब्द प्रमाणानेच सिद्ध होत असल्यामुळे त्याचाही अनुभव घेण्यासाठी अन्वय व्यतिरेकाची प्रक्रिया जरी आपण वापरली तरी पण त्या ब्रह्माचा विवेकानेच शोध घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे जग दिसते तेथे अधिष्ठान ब्रह्म असतेच, अधिष्ठान नसेल तर अध्यस्त नसतेच. आधी घेईजे वाच्यांश, मग ओळखीजे लक्षांश. लक्षांशी पाहता वाच्यांश, असेल कैसा श्रीराम. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म, हा वाच्यांशाचा अनुक्रम. शोधिता लक्षांशाचे वर्म, वाच्यांश नसे श्रीराम. सर्व विमळ दोन्ही पक्ष, वाच्यांशी आटती प्रत्यक्ष. लक्षांशी लाविता लक्ष, पक्षपात घडे श्रीराम. प्रथम वाच्यांशाचा विचार करून नंतर लक्षांशाचा विचार करावा. कारण एकदा लक्षांशामध्ये वाच्यांश जर पूर्णपणे विलीन झाल्यावर तेथे उरतच नाही, काही उरतच नाही. ज्याप्रमाणे सर्व ब्रह्मवाद म्हणजे दृश्यासह सर्व ब्रह्मच आहे आणि विमल ब्रह्मवाद म्हणजे दृश्य दूर करूनच उरते ते विमल ब्रह्म, असे दोन पक्ष सैद्धांतिक वाद आहेत. त्यात केवळ वाणीचे व्यवहार आहे हे कळून येते. म्हणजे हे पक्ष वाच्य, परंतु प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर लक्षाला पण तेथे थारा राहत नाही. अनुभवकाळी लक्षांशात वाच्यांश गडप होतो हे मात्र अनुभवानेच कळते. तो अनुभव आल्यावर वाच्य, लक्ष इत्यादी बोलण्यासाठी वाणी शिल्लकच राहत नाही. राहीलच कशी तिथे, कारण ते पूर्ण एक ब्रह्माशी एकरूप झालेले असते. हे लक्षांशे अनुभवणे, जेथे नाही वाच्यांश बोलणे. मुख्य अनुभवाचे खुणे, वाचारंभ कैसा श्रीराम. परा पश्चंती मध्यमा वैखरी, जेथे ओसरती चारी. तेथे शब्द कळा कुसरी, कोण काज श्रीराम. की एकदा त्या लक्षाचा अनुभव आल्यानंतर वाच्य, लक्ष इत्यादी बोलण्यासाठी वाणी तिथे शिल्लकच राहत नसल्यामुळे तिथे कोण बोलणार आहे. म्हणजेच वाणी म्हणजे परा पश्चंती मध्यमा वैखरी या चारी वाणी ज्या आत्मानुभव काळी विरून जातात, म्हणजे विरून जातात तेथे असे शाब्दिक खेळ किंवा कसरती होणे शक्यच नाही. म्हणून सूक्ष्मातील सूक्ष्म विचारांची ही कला कोण व्यक्त करणार. म्हणून सूक्ष्मातील सूक्ष्म विचार करण्याची वृत्ती पण तिथं शिल्लक राहत नाही. व्यक्त करण्यास कोणीच शिल्लकच राहत नाही. शब्द बोलता सवेची नासे, तेथे शाश्वतता कोठे असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे, बरे पहा श्रीराम. कुठलाही शब्द बोलला जातो त्या क्षणी तो शब्द नष्ट झालेला असतो, म्हणून तो कधीच शाश्वत नसतो. ब्रह्मानुभव जेव्हा प्रत्यक्ष होतो तेव्हा ती झाल्या क्षणी तो सांगताच येत नाही, परंतु तो अनुभव मात्र शाश्वत असतो. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमल ऐसा हेत, अनुभवी नाही श्रीराम. की शब्द हा शेवटी नाशवंत आहे आणि नाशवान असल्याने शब्दांनी मांडलेला पक्षही
पतन पावतात. सर्व ब्रह्म व विमल ब्रह्म हे दोन्ही पक्ष त्या ब्रह्मानुभवात नसतात, कारण तिथे शब्दांनी ब्रह्मानुभवात शब्दांनी ज्ञान होतच नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष त्या ब्रह्मानुभवात नसतात. ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाण. ऐक अनन्याचे लक्षण, ऐसे असे श्रीराम. की ब्रह्मापासून वेगळेपणाने न उरणे हे अनुभवाचे लक्षण आहे. त्यालाच इथं त्यांनी अनन्य हा शब्द वापरला आहे. तर हे असं ब्रह्म वेगळेपणाने न उरणे हे त्याचं लक्षण असल्यामुळे ते कसे आहे हे शब्दामध्ये कधीच सांगता येत नाही. अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मनिवेदन जैसे, संग भंगे असतची असे, आत्मा आत्मपणे श्रीराम. की जो अनन्यतेने राहतो तो अनन्य म्हणजे ज्याला दुसरा कोणीच नाही असा, त्याला अनन्य म्हणतात. मग आत्मनिवेदन झाले की जीव ब्रह्मरूप होतो, आणि जीव ब्रह्मरूप झाला की तो ब्रह्मापासून कधीच वेगळा नसतो. म्हणजे जीव पुन्हा वेगळा झाला तरी आत्मा असा वयाचा तसाच असतो, त्यात काही उणीव निर्माण होत नाही. आत्म्यास नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण. हे वाच्यांशी बोलिले जाण, कळावया कारणे श्रीराम. की मी आत्मा आहे हे जसे आत्म्याला भान नसते, तसे आत्मानुभवामध्ये सुद्धा मला अनुभव आला याचं सुद्धा भान नसते. ही निसंगपणाची म्हणजे कोणाचाही संग नसल्याची परिसीमा आहे. म्हणून हे केवळ कळावे म्हणून मी शब्दांनी तुम्हाला सांगितले असं समर्थ आपल्याला इथे सांगत आहेत. एरवी वाच्यांश ते वाच्यांशे, सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे पैसे, कळो लागे श्रीराम. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पाहावे आपणास आपण, म्हणजे कळे श्रीराम. एरवी वाणीने वाच्यार्थाने ब्रह्मस्वरूप म्हणजे लक्ष सांगणे कसे शक्य आहे? त्यासाठी महावाक्य विचाराने ते समजून घ्यावे लागते. तत्वमसी म्हणजे ते तू आहेस हे एक महावाक्य आहे. त्यात वाच्यार्थ व लक्षार्थ दडलेले आहेत. त्यातल्या तत्वमसीमध्ये त्वम मध्ये वाच्यार्थ जीव असून लक्षार्थ कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा आहे, आणि तत्मध्ये वाच्यार्थ ईश्वर असून लक्षार्थ ब्रह्म आहे. यातील वाच्यार्थाचा त्याग करायचा व लक्षार्थाचा स्वीकार करायचा म्हणजे कुटस्थ चैतन्य व ब्रह्म एकरूप आहे याचा अनुभव घेणे, यालाच तत्वमसी महावाक्याचा अनुभव असे म्हणतात. असे हे तत्वांचे विवरण करून ब्रह्म व माया या तत्वांचे स्वरूप जाणून घेऊन त्यातून निर्गुण ब्रह्म शोधावे व त्याचा अनुभव घ्यावा. पहावे आपणासी आपण म्हणजे कळे असं समर्थांनी म्हटलं आहे. मग यामध्ये दोन आपण आहेत. त्यातील आपणासी ध्येयरूप असून आपणामधील आपण साधक आहे. साधकाने साधन करून ध्येयाकार व्हावे. जीवाने म्हणजे आपण, ब्रह्माला म्हणजे आपणासी ऐक्य भावाने म्हणजे अनुभवाने पहावे म्हणजे ब्रह्मानुभव येतो. हे न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलणेची साजे, महापुरुषी श्रीराम. की जेव्हा आपणासी आपण पहावे असा अनुभव येऊन ब्रह्मानुभव आपण घेतो म्हणजे साधकाला येतो, जेव्हा ते अशी प्रक्रिया जेव्हा घडते तेव्हा बोलण्यासारखे काही शिल्लकच राहत नाही. म्हणजे तो आत्मस्वरूपात विरून राहिलेला असतो, म्हणजे त्यात तो एकरूप झालेला असतो. अशा अवस्थेत जे मौन असते ते नित्यसिद्ध असणाऱ्या महापुरुषांच्या ठिकाणी
अगदी शोभून दिसते. शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती, प्रत्यक्ष आता श्रीराम. की अशी आत्मप्रचिती आल्यानंतर जे शब्दांचे शब्दपण आहे ते संपलेलं असतं. म्हणून श्रुतीसुद्धा हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असं म्हणत मौन धारण करते. अनुभव असा असतो. हे आत्ताच म्हणजे आपण आत्ता वर पाहिलं ना की आपणासी आपण पहावे, पहावे आपणासी आपण, याचा जो आपण उल्लेख केला तो अनुभव म्हणजे हाच अनुभव आहे की तिथं शब्दांचा शब्द पण संपलेला आहे. म्हणून श्रुती जे सांगते की हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असं मौन धरते, तोच अनुभव तो आहे. प्रचितालिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान, मज काहीच न कळे श्रीराम. की असे असूनही यावर जर कोणी काही पुन्हा शंका विचारत असेल तर समर्थ म्हणतात की तो दुराग्रहीच आहे. कारण त्याच्यासाठी मी अज्ञानी असून मला हे कळत नाही हेच म्हणणं योग्य आहे. म्हणजे एवढं सगळं स्पष्टीकरण केल्यानंतरही जर त्याला तिथे काही शंका येत असेल तर तो अज्ञानी, त्याला अज्ञानी म्हणणेच योग्य आहे. मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके, काल्पनिक श्रीराम. की मी लटिका माझे बोलणे लटिके, कारण जीवरूप मी हा माईक आहे. म्हणजे आपल्याला माहिती की जीव कसा आहे, एक दिवस संपणारा आहे. म्हणून जीवरूप मी माईक असल्याने माझे बोलणे चालणे सगळं माईकच आहे. मग या माईकाच्या आधारावर चालणारा जो मी आणि माझेवर आधारलेला सगळा व्यवहार आहे तो सगळा व्यवहार सुद्धा माईक म्हणजे कल्पितच आहे. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटिकी श्रीराम. की मग मी आणि माझे हे माईक असल्यामुळे मीचे अस्तित्वच मुळात नाही आहे. म्हणजे अस्तित्वातच ते मूळ मी नाही आहे. त्यामुळे प्रकृतीच्या बळाने होणारे माझे बोलणेही प्राकृतिक माईक असल्याने ते सुद्धा माईकच ठरते. प्रकृती आणि पुरुष या दोहीच जेथे निरास, तेथे मी पण विशेष, हे केवी घडे श्रीराम. की प्रकृती आणि पुरुष या दोघांचाही जिथं निराश झालेला आहे, म्हणजे अचेतन असलेली ही प्रकृती आणि चेतन असणारा अक्षर पुरुष हे सुद्धा ज्या उत्तम पुरुषामध्ये ज्याचा निरास्त झालेले असतात तेथे सामान्य अहम ला काय किंमत राहणार आहे. जेथे सर्वही अशेष झाले, तेथे विशेष कैसे आले, मी मौनी म्हणता भंगले, मौन्य जैसे श्रीराम. की ज्या ब्रह्मस्वरूपामध्ये प्रकृती व पुरुष सुद्धा उरत नाही तेथे कोणताच विशेष नसतो. मग मी मौनी असे म्हटल्याने जसं मौनी असणाऱ्यांचे मौन मोडते त्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्मात मीचा विशेष आल्याने ब्रह्माचे निर्विशेषत्व मोडते. आता मौन्यते भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे, विवेक बळे श्रीराम. आता असे मौन मोडू नये. देहाचे सर्व व्यापार चालू असूनही आपण मात्र स्वस्थ असावे. विवेकाच्या आधाराने देहाने जगात राहूनही नसल्याप्रमाणे असावे हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे. असं मौन मोडू नये आणि देहाचे सर्व व्यापार चालू असूनही आपण सुद्धा विवेकाने त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यातच स्थिर राहावे हीच विनंती मी समर्थचरणी करते. जय जय रघुवीर समर्थ.